हे बघा आपण चाललोय खाली जंगलातून, हे समोर हे आणि हे बघा आता आमची खरी कसरत आहे मित्रांनो, कारण आता चढलोय वरती पण उतरणं आता खूपच अवघड आहे. आणि हे जे दात काढत ख्याक्या ख्याक्या ते हे बघा पुढं खाली रोडच नाहीये, फार खाली सरळ आहे, खूप अवघड ट्रेक आहे. रस्ता नाही आहे अजिबात. तर बघा पुढे आपले दत्ता भाऊ हळूहळू रस्ता तयार करत चालत. आणि तिथं चुकून आपल्याला देवीच्या मंदिराची तिथे गेलो होतो, मंदिरापासून अजून पुढे गेलो होतो भरपूर. तर तिथं एक आजोबा भेटले, ते म्हटले की तुम्ही चुकीच्या रोडनी आलाय, परत खाली आहे तसं जावा. 2 तास हे असलं, हे जे भयंकर जंगल आहे ना, ह्या भयंकर जंगलामध्ये आम्ही 2 तास फिरलो. माझी सेल्फी स्टिक हरवली, ती घेऊन आलो. भयंकर आहे, कारण स्वतः गाववाले सुद्धा इकडे यायला तयार नाही आहेत म्हटल्यावरती. बघू. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे, किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलो आहे, हे पाठीमागं तुम्हाला दिसत असेल हटकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जुन्नर तालुक्यामध्ये. आणि आपल्याच पाठीमागे समोर नॅचरल ब्रिज तयार झालेलं आहे. तर हटकेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला आलो. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आपले हे समोर 3 कार्यकर्ते, विकास भाऊ, दत्ता भाऊ आणि काने काका. चला हटकेश्वराचा ट्रेक करूयात आज. हे बघा, हे समोर धरण दिसतंय आणि ही घरं आहेत ना, इथं गाडी लावली आपण. आणि हा भला मोठा सरळ असा उंच पडाव आपण पार करून आलोय वरती इथपर्यंत. या साईडने आलो होतो आपण. अजून बराच मोठा डोंगर आहे हा. हे बघा, ते नॅचरल ब्रिज जो तयार झाला तो इथं आहे. अजून हा पडाव बराच मोठा आहे. या बाजूने जायचं आपल्याला. इथं एक झेंडा आहे, या झेंड्याच्या इथं एक देवीचं मंदिर आहे. आणि मग हा पूर्ण डोंगरवरती चढून जायचं आहे आपल्याला. आणि याच्या पलीकडचा एक डोंगर आहे. तर ट्रेक बराच मोठा आहे. आणि नेमकं आपण बराच उशिरा आलेलो आहे, म्हणजे आता 12:30-1 वाजलेत. ॲक्च्युली 12:30-1 वाजता आपण खाली उतरायला पाहिजे होतं. तर आपण आता तो ट्रेक चढतोय वरती आत्ताशी. तर चला जाऊन पाहूयात आता हा ट्रेक आपल्याला किती थकवतोय ते. ह्या वाटेने आलो आपण सरळ खालनं. इथं तुम्हाला दिसत असेल तिथं खाली धरण येते. आणि ह्या साईडला पण काही घर होती. ह्या साईडने एक खरी वाट आहे, ओरिजिनल वाट इकडनं आहे, हे बघा. आणि इकडनं जायचं आहे आता आपल्याला आता वाट सापडलेली आहे व्यवस्थित. इकडं पुढं गेलो की ते देवीचं मंदिर आहे. आणि बघू जाताना आपण ह्या वाटेने जाऊयात, तुम्हाला दाखवेल ती वाट. आलोय बरंच चालून आपण वरती. इथं समोर आपली रिक्षा आहे, बघा इथनं गाडी चालली, तर रिक्षा आहे आपली. आणि इथं वरती आल्यानंतर आपल्याला एक कमांड लागते, हे महत्त्वाचं निशाण आहे, कवरधरा माता. आणि इथून आता आपल्याला आडवं चालत सरळ जायचं आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे हटकेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला. आणि हे मंदिर आहे कोळवाडी, ठाकरवाडी, जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नर तालुका म्हटलं की तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर चित्र येत असेल ते बिबट्याचं. बिबटा आणि रानमांजर अतिशय भयानक असे प्राणी हे या जंगलामध्ये असतात. थोडंसं उशिरा आलो आहे आपण, तर आता ती एक रिस्क असणार आहे आपल्याला ह्या जंगलामध्ये. आलो आपण जवळ, बघा हे मला मगाची व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते मातेचं मंदिर इकडनं ह्या साईडने. तर आपल्याला आता इकडनं जायचं.
आणि हे बघा इथं झेंडा दिसतोय तुम्हाला. बराच मोठा भाग आहे हा, बराच मोठा डोंगर आहे. गावातून आपल्याला चढायचं आहे. इथं ते मातेचं मंदिर पाहिलं आपण आणि तिथनं थोडंसं पुढं आलो ना आपण तर ह्या साईडला आपल्याला 2 रोड दिसले जाताना. तर इथं वरती काय आहे ते पहिलं पाहू. दत्ता भाऊ चाललेत तिकडनं आणि मग त्यानंतर मग जर हा रोड असेल तर मग ह्या रोडने आपण जाणार आहोत. हे बघा या झेंड्यापासून आपण बरंच पुढं गेलो होतो 1 किलोमीटर आणि तिथं चुकून आपल्याला देवीच्या मंदिराच्या तिथे गेलो होतो आणि मंदिरापासून अजून पुढे गेलो होतो भरपूर. तर तिथं एक आजोबा भेटले, ते म्हटले की तुम्ही चुकीच्या रोडने आलाय, परत खाली आहे तसं जावा. तुम्हाला इथनं हे समोर ह्या जो दगड आहे ना, बघा हा दगड गाई आहे तिथं आणि त्या दगडावरती विकास भाऊ बसलाय. तिथनं पण सर्व पार या खालच्या पुढच्या पार तिथपर्यंत खालपर्यंत गेलो होतो आम्ही. आणि मिसच किशाला हात लावला तर ही आपली सेल्फी स्टिक हरवली या जंगलामध्ये. म्हणून तिकडनं पार लांबनं तिकडनं परत चालत 2.5-3 किलोमीटर परत चालत मी ह्या साईडला आलो देवीच्या तिथं. आणि जिथं ते आजोबा भेटले होते ना इकडं, त्या आजोबांच्या तिथं खाली तिथं पडली होती ती स्टिक माझ्याकडनं. तेवढ्या लांब परत आलो आहे आपण. वाट चुकलो आता परत तिकडं जाताना तिकडं वाट शोधायची आपल्याला. मित्रांनो हे बघा रिबीन सापडली आपल्याला फायनली. 2 तास हे असलं हे जे भयंकर जंगल आहे ना, ह्या भयंकर जंगलामध्ये आम्ही 2 तास फिरलो. माझी सेल्फी स्टिक हरवली, ती घेऊन आलो आणि शेवटी ह्या वाटेला आलो. जी वाट सापडली तर रिबीने म्हणजे ह्या साईडनीच रोड आहे. आता वाजले ते 3. तर आता आम्ही ठरवायचं आता तासभर जेवढं चालता येईल तेवढं चालणार आहे आम्ही. त्यानंतर मग आम्ही रिटर्न येणार खाली. ते पाहूयात कितीपर्यंत जाता येते आपल्याला. ते असल्या भयंकर जंगलात आलो आहे आपण. बरंचसं वरची वाट नाही आहे, सरळ खाली डोंगर आहे. गवत खूप वाढले, पाय घसरतात ते. हा बघा तो नॅचरल ब्रिज. इथं एक वाट येत ना आणि एक इथनं खाली बघू आपण. हा तो नॅचरल ब्रिज, त्याच्या इतक्या जवळ आलो आपण. आणि या बाजूला इकडं हाटकेश्वराचं आहे मंदिर. तर आता आम्हाला वाटत नाही आमचा हा ट्रेक पूर्ण होईल. हा ट्रेक आपला अर्धवटच राहणार आहे कारण खूप भयंकर आहे. कारण स्वतः गाववाले सुद्धा इकडे यायला तयार नाही आहेत म्हटल्यावरती. बघू गाडी दिसते नाही का इथं. गाडी आहे फार खाली इथं दिसते. हा बघा इतक्या वरती आलो आपण. इथं वरती तर दत्ता भाऊ दिसतोय का तुम्हाला? का दत्ता भाऊ दिसतोय? तो आपल्यापासून खूप लांब आहे. वाट शोधत गेलाय वरती. आणि बहुतेक आता आम्ही कॅन्सल ना नाही ना जागा. मग काय करायचं, नको ना? तर बहुतेक आम्ही हा ट्रेक कॅन्सल करायला आता. हे बघा दत्ता भाऊने काढलेला व्हिडिओ बघू आपण. हे बघा खाली तो आहे ना, तो मी उभा आहे. झूम केला आहे त्याने कॅमेरा. हे बघा मी त्याच्यापासून किती लांब उभा आहे आणि तो पण बराच लांब आहे आमच्यापासून. आणि बरोबर 4-4:30 वाजले होते ह्या टायमिंगला मी इथं होतो. हे पूर्ण जंगल पार करायचं होतं आम्हाला आणि आडवं करून तिकडे जायचं होतं. सो आम्ही हा ट्रेक कॅन्सल करतो आहे. चुकीच्या महिन्यामध्ये मी हा ट्रेक निवडला. ॲक्च्युली मार्च-एप्रिलमध्ये हा करायला हवा होता. हे बघा आपण चाललोय खाली जंगलातून. हे समोर हे आणि हे बघा आता आमची खरी कसरत आहे मित्रांनो. कारण आता चढलोय वरती पण उतरणं आता खूपच अवघड आहे. आणि हे जे आता दात काढतो ख्याक्या ते हे चला आता हा व्हिडिओ चालू राहणार आहे. ते कसे पडतात
ते बघू आपण. हे पडत नाहीत कधी, हे आतापर्यंत नाही पडलेले कधी. चला जाऊया आपण. हे बघा पुढं खाली रोडच नाही आहे, फार खाली सरळ आहे. खूप अवघड ट्रेक आहे हा. हे बघा तिथून थोडंसं आलोय खाली आपण. बघा सरळ खाली. हे खूप मोठी रिस्क आहे. चढताना काय वाटत नाही, उतरताना खूप मोठी रिस्क आहे. डायरेक्ट खाली खोल येतं, दरीच आहे डायरेक्ट खाली. तर हा तो नॅचरल ब्रिज ज्याबद्दल आपण म्हणत होतो. आणि डायरेक्ट खाली खोल दरी आहे. आणि हे बघा इकडं आपले विकास भाऊ चाललेत आपले बेडकासारखे. रस्ता नाही आहे अजिबात. तर बघा पुढं आपले दत्ता भाऊ हळूहळू रस्ता तयार करत चाललेत. समजा उद्या जर काही एखाद्या आमच्या जागेवर दुसरे कोणी आले तर त्यांना ही वाट थोडीशी व्यवस्थित वाटावी म्हणून हे बघा हा रस्ता त्यांनी तयार केलेला आहे. हा का मग अशा आपण येताना अजिबात नव्हता काहीच. हे सगळं त्यांनी तयार केलं आहे. त्या बघा खाली पण आताची ही वाट त्यांनी तयार केलेली. आलो आहे आपण थोडाफार खाली. इथं बघा हे डायरेक्ट खाली दरीच आहे. आणि हा समोरनं रोड आहे, इथनं जायचं आहे आपल्याला. आणि इथनं घसरलं की डायरेक्ट खालीच आहे. त्यामुळे आता इथनं व्यवस्थित न्यात आता भाऊ त्यांना. गावातले लोक आम्हाला सांगत होते की वर्षातनं फक्त एकच दिवस ते ह्या रोडने जातात आणि ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी. बस तेवढ्याच दिवशी ह्याचा उपयोग करतात ते. बघा हा वरचा भाग. आणि हे जरा रिस्कीच आहे खाली, कारण डायरेक्ट खोल आहे. विकास भाऊ तुम्ही पण जावा. पुन्हा रिस्की आहे खाली मित्रांनो, कारण डायरेक्ट खाली आहे. तिथून घसरलं की एकदम खाली, कमीत कमी इथपर्यंत या झाडापर्यंत तरी डायरेक्ट खाली जाईल.